नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 10 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे पंडिता रमाबाई। या पाठाच्या लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे या आहेत। पाठाला सुरुवात करण्या अगोदर लेखिका अनुपमा उजगरे यांचा अल्प परिचय आपण पाहणार आहोत। लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे, जन्म 1949, प्रसिद्ध लेखिका। सांगी पश्चात हे काव्यसंग्रह, चांदनचुरा, ललित लेखसंग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध। तर मुलांनो, हा लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांचा अल्पपरिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे। मुलांनो, पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या। त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेल्या सखोल कार्याची माहिती या पाठात दिली आहे। त्याचबरोबर भारतात होऊन गेलेल्या थोर व्यक्तिमत्वांचा आदर्श नवीन तरुण पिढींपुढे ठेवणे हे मूल्य या पाठाद्वारे मांडले आहे। तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा करण्याची मानसिकता दृढ करावी ही शिकवण या ठिकाणी देण्यात आली आहे। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। कोलकाता या शहरात जी पहिली स्त्रियांची सभा देशभक्त आनंद मोहन यांनी बोलावली होती, त्या सभेच्या माध्यमातून भारतातील स्त्रियांचे प्रबोधन करण्याचा, त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा एक चांगला विचार त्या पाठीमागे होता। पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। कोलकाता शहरातील या सभेमध्ये स्त्रियांचे प्रबोधन करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता थोर समाजसेविका पंडिता रमाबाई उपस्थित होत्या। मुलांनो, पंडिता रमाबाई म्हणजे स्त्रियांच्या, विशेषतः परित्यक्त्या, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली एक महाराष्ट्रीय विदुषी। पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंत शास्त्री व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी गंगामूळ, कर्नाटक येथे झाला। त्यांचे वडील अनंत शास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते। स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते। पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांना
त्यांनी वेदशास्त्राचे शिक्षण दिले होते. रमाबाई 9 वर्षांच्या झाल्या तरी त्यांचे लग्न करून दिले नाही, म्हणून त्यांच्या ज्ञाती बांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आईवडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई 15-16 वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आणि मग मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या मोठ्या भावासह रमाबाई प्रवास करत कोलकाता या ठिकाणी पोहोचल्या. त्या ठिकाणी स्थायिक झाल्या. रमाबाईंना आईवडिलांकडून, विशेषतः आईकडून संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकाता येथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा पंडिता व सरस्वती या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला होता. तर मुलांनो, पंडिता रमाबाई यांचा हा अल्पपरिचय आपण जाणून घेतला. तर अशा या पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. अनुवाद म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन. तर पंडिता रमाबाईंनी जे भाषण केलं त्या भाषणाचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला होता. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली. कोलकाता शहरामध्ये स्त्रियांची जी पहिली सभा आयोजित करण्यात आली होती, त्या सभेची काही प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ती स्त्रियांची पहिलीच सभा, बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर त्या सभेमध्ये स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी एक महिला उपस्थित होत्या, पहिली स्त्री वक्ता. आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे त्या सभेमध्ये सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद म्हणजे तोंडी, ओरल अनुवाद म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन. तर पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची प्रमुख वैशिष्ट्ये होती, असं लेखिका अनुपमा उजगरे यांनी नमूद केलंय. आता पुढं काय म्हटले बघा मुलांनो. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळी वेगळी होती. मुलांनो, पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जायचं, वंचित ठेवलं जायचं. चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र त्यांचं होतं. अशा या स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील म्हणजे दुसऱ्या प्रांतातील, प्रदेशातील दुसरी भाषा बोलणारी एक स्त्री, एक महिला महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांना मार्गदर्शन करते, प्रबोधन करते. ही घटनाच फार वेगळी आणि महत्त्वाची अशी होती, असं लेखिकेने नमूद केलेलं आहे. तर बघा मुलांनो, पहिल्या या परिच्छेदामध्ये लेखिका अनुपमा उजगरे यांनी स्त्रियांसाठी जी पहिली सभा कोलकाता या शहरात आयोजित करण्यात आली होती, त्या सभेची महत्त्वाची माहिती,
त्याचबरोबर त्या सभेची वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. ठीक आहे. आता पुढच्या परिच्छेदात काय म्हटले बघा. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. रमाबाई 15-16 वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आणि मग आपल्या मोठ्या भावासह रमाबाई कोलकाता या ठिकाणी पोहोचल्या आणि मग कालांतराने त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचं म्हणजेच मोठ्या भावाचंही निधन झालं. आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. म्हणजे आपलं लग्न करण्याचं ठरवलं. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या म्हणजे प्रसिद्धी असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. इसवी सन 1880 साली पंडिता रमाबाईंनी कोलकात्यामधीलच बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा एक विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचे ठरवले होते आणि मग शेवटी अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या प्रसिद्धी असलेल्या बिपिन बिहारीदास मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे म्हणजेच त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. मुलांनो, पूर्वीच्या काळी मुलींची लग्न खूप कमी वयामध्ये व्हायची आणि पंडिता रमाबाईंचं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस त्यांचं वय 22 वर्ष होतं. त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने ते फारच वाढलेलं होतं. परंतु पंडिता रमाबाईंनी या वाईट चालीरीती, रूढी, परंपरा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपला विवाह संपन्न केला. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या आणि मग लग्नानंतर 2 वर्षाच्या आतच पंडिता रमाबाई यांच्या पतींचं म्हणजेच बिपिन बाबूंचं निधन झालं. रमाबाई खूप खचल्या. कारण अगोदर 15-16 वर्षाच्या असतानाच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. कालांतराने मोठ्या भावाचं निधन झालं आणि लग्नानंतर 2 वर्षाच्या आतच पतीचं सुद्धा निधन झाल्यावर रमाबाई पुरत्या खचल्या होत्या. परंतु त्यांनी धीर सोडला नव्हता आणि मग महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या. म्हणजे महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून आपल्या लहान मुलीला, मनोरमा हे तिचं नाव, तर मनोरमा सोबत पंडिता रमाबाई पुण्यामध्ये आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. मुलांनो, पंडिता रमाबाईंनी कोलकाता या शहरामध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी खूप मोठं कार्य केलं होतं आणि त्याच कार्याचा वसा त्यांनी पुढे चालू ठेवला होता. आणि मग पुण्यामध्ये स्थायिक झाल्यावर त्यांनी
स्त्रियांच्या उद्धारासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं हे कार्य चालू ठेवलं. आणि मग त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. आणि मग त्यांचं पहिलंच व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं. न्यायमूर्ती रानडे हे महाराष्ट्रातील खूप मोठे समाजसुधारक होऊन गेले. तर त्यांच्या घरी पहिलं व्याख्यान झालं आणि त्या ठिकाणीच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. पूर्वीच्या काळी स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं. मग अशा या काळामध्ये पंडिता रमाबाई स्त्रियांसाठी खूप मोठं काम करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, प्रबोधन करतात. म्हणल्यावर रमाबाईंविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. पंडिता रमाबाई ज्या ज्या ठिकाणी व्याख्यानासाठी जात असत, त्या ठिकाणी व्याख्यान ऐकायला जी पुरुष मंडळी येत असत, त्यांच्यासाठी त्यांनी एक अट घातलेली असे. पुरुष मंडळींनी व्याख्यान ऐकायला येत असताना आपल्या घरातील एका स्त्रीला सोबत आणायचंच, अशी एक साधी अट रमाबाईंनी त्या आपल्या निमंत्रण पत्रिकेमध्ये घातलेली असते. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे. खूप चांगला बदल त्यानंतर झाला. बऱ्याच स्त्रिया, महिला आपल्या घरातल्या पुरुष मंडळींसोबत रमाबाईंचं व्याख्यान ऐकायला, त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचत असत आणि त्या व्याख्यानाचा लाभ घेत असत. अशी आठवण काशीबाई कानिटकरांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली आहे. तर काशीबाई कानिटकर यासुद्धा महाराष्ट्रातील एक खूप मोठ्या लेखिका होऊन गेल्या. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. मुलांनो, पंडिता रमाबाईंना खूप वाटायचं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, त्याचबरोबर स्वतः शिकून दुसऱ्या स्त्रियांनासुद्धा शिकवलं पाहिजे, म्हणजे शिक्षिका बनलं पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान, अचूक माहिती त्यांनी आत्मसात केली पाहिजे, असं रमाबाईंना खूप वाटायचं. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. मुलांनो, पुढे जाण्या अगोदर आपण हंटर कमिशनविषयी थोडक्यात जाणून घेऊ. इसवी सन 1854 ते 1882 या कालखंडात प्राथमिक शिक्षणाची प्रगती अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 1882 मध्ये एक आयोग स्थापन केला, एक कमिटी स्थापन केली. ऊडच्या खलित्यातील तत्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही याचा व विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या आयोगाला सांगण्यात आले होते. आणि मग त्यानुसार ही कमिटी भारतात आली आणि या ठिकाणी येऊन त्यांनी प्राथमिक शिक्षण कसं दिलं जातं
त्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला. तर मुलांनो, या कमिटीकडे पंडिता रमाबाईंनी शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, म्हणजेच स्कॉलरशिप दिली पाहिजेत अशी शिफारस केली होती. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. अनाथ म्हणजे आई वडील नसलेला, पालक नसलेला. अपंग म्हणजे शारीरिक व्यंग असलेला. विधवा म्हणजे जिचे पती मरण पावलेत, मृत्युमुखी पडलेत अशी स्त्री. तर अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी आपलं कार्य करण्याचा एक निश्चय आहे, संकल्प आहे. आणि हा संकल्प रमाबाईंनी पुण्यामधील, मुंबईमधील, त्याचबरोबर अहमदाबादमधील काही राजकीय नेत्यांना, त्याचबरोबर आपल्या समाजातील काही श्रीमंत मंडळींना सांगितला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. म्हणजे रमाबाईंचं सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, स्त्रियांसाठी त्यांनी जे कार्य सुरू केले, या कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. तर पंडिता रमाबाई यांच्या सामाजिक कार्यास मदत म्हणून एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी एक अट घातली होती. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तिथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. मुलांनो, पंडिता रमाबाई यांनी आपलं सामाजिक कार्य ज्यावेळेस सुरू केलं, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी त्यांनी आपलं जे कार्य सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी एक निश्चय केला होता की या कार्यापासून आपण कधीही मागं हटायचं नाही. आयुष्यभर स्त्रियांच्या प्रगतीसाठी, उद्धारासाठी आपण झटायचं, काम करायचं असा एक संकल्प, निर्धार त्यांनी सुरुवातीला केलेला असतो. रमाबाईंच्या या उद्गारावरूनच त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. तर बघा मुलांनो, या रमाबाईंच्या विधानावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की स्त्री जातींविषयी रमाबाईंना किती प्रेम होतं, त्याचबरोबर त्यांचं दुःख दूर करण्याविषयी त्यांच्या मनामध्ये किती तळमळ होती हे या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. तर बघा मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा पूर्वार्ध पाहिला. यामध्ये पंडिता रमाबाई यांचा जीवनपट आपण थोडक्यात जाणून घेतला. त्याचबरोबर स्त्रियांच्या उद्धारासाठी
त्यांनी जे प्रयत्न केले तेही आपण समजून घेतले. तर आशा आहे की हा पूर्वार्ध तुम्हाला छान समजला असेल. यानंतर या पूर्वार्धातील काही कठीण शब्दांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. तुमच्या टीव्ही स्क्रीनवर शब्दार्थ दिसत असतील बघा. पंडिता म्हणजे विदुषी स्त्री. पंडिता या शब्दाचा अर्थ विदुषी स्त्री. देशभक्त म्हणजे देशाची सेवा करणारे. देशभक्त म्हणजे देशाची सेवा करणारे. सभा म्हणजे बैठक. मायबोली म्हणजे मातृभाषा. अनुवाद म्हणजे भाषांतर, ट्रान्सलेशन असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. मौखिक म्हणजे उच्चारलेले बोल, ओरल. परप्रांत दुसरा प्रदेश. परप्रांत म्हणजे दुसरा प्रदेश, परका प्रदेश असंही म्हणतात. परभाषक म्हणजे दुसरी अन्य भाषा बोलणारा. रूढी चालीरीती. तान्ह्या म्हणजे लहान बालक. त्यानंतर अट म्हणजे शर्त, कंडिशन. धनवान म्हणजे श्रीमंत. बिंदू मात्र म्हणजे थेंब, अ सिंगल ड्रॉप. अपार म्हणजे खूप. कल्याण म्हणजे हित. यानंतर काही वाक्प्रचार दिलेत बघा. पहिला वाक्प्रचार आहे वंचित ठेवणे म्हणजे पारखे करणे, न देणे. वंचित ठेवणे म्हणजे पारखे करणे, न देणे. प्रबोधन करणे म्हणजे उपदेश करणे. ख्याती असणे म्हणजे प्रसिद्धी असणे. उत्कंठा लागणे, उत्सुकता लागणे. ठीक आहे. त्यानंतर काही प्रश्न उत्तरे आहेत. पहिला प्रश्न, स्त्रियांच्या सभेत रमाबाईंनी दिलेले संदर्भ. स्त्रियांच्या सभेत रमाबाईंनी दिलेले संदर्भ महाभारतकालीन. महाभारतकालीन काही संदर्भ देऊन स्त्रियांना खूप छान मार्गदर्शन पंडिता रमाबाईंनी केलं. त्यानंतर पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. बिपिन बिहारी मेधावी या विद्वान वकिलांशी त्यांचा विवाह झाला. रमाबाईंचे पहिले व्याख्यान यांच्या घरी झाले. न्यायमूर्ती रानडे. बरोबर. त्यानंतर भारतातील स्त्रियांची पहिली सभा कुठे व कोणी भरवली होती? आणि उत्तर आहे कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी भरवली होती. त्यानंतर रमाबाईंचे पती बिपिन बिहारी मेधावी यांची काय म्हणून ख्याती होती? आणि उत्तर आहे विद्वान वकील. आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, भारतातील पहिल्या स्त्री सभेची कोणती वैशिष्ट्ये ठरली ते सांगा. पहिलं वैशिष्ट्य आहे स्त्रियांची पहिली सभा. दुसरं वैशिष्ट्य आहे पहिली स्त्री वक्ता. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद. ठीक आहे. तर बघा मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 10
पंडिता रमाबाई या पाठाचा पूर्वार्ध समजून घेतला, त्याचबरोबर या पाठातील या पूर्वार्धातील शब्दार्थ व प्रश्न उत्तरेही समजून घेतले। तर आशा आहे की हा पूर्वार्ध तुम्हाला छान समजला असेल। ठीक आहे, धन्यवाद।